मध्ये आलात, काय आव्हान आहे त्या भोकरदन नगर परिषदेची इलेक्शन होऊ घातलेले 2 तारखेला आणि माझी आज सगळ्या नगरवासियांना विनंती करायसाठी आम्ही इथे आलो होतो की आपल्या परिसराच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, या भागाचा विकास करून देण्यासाठी आमच्या तुतारी वाजवणारा माणूस या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती जे उमेदवार उभे आहेत त्यांना सगळ्यांना भरघोस मताने निवडून द्यावं. तुम्ही बघितलं असेल चंद्रकांत दादा दानवे हे आमच्यासोबत इथे आहे, सुरेखाताई लहाने आहेत. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास करण्याचा आम्ही कायमच प्रयत्न केलेला आहे. मूलभूत सुविधा असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी आंदोलनं, वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवणं आणि हे मूलभूत सुविधा लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्नशील राहणं हे आमच्या लोकांनी केलेलं आहे आणि आता आम्ही त्याच अधिकाराने लोकांना मतदान मागण्यासाठी इथे. आताही महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या महिलांसोबत घटना घडत आहे, त्या दृष्टीने आपण कसं पाहता याच्याकडे? जसं की एक पंकजा मुंडेंचे पीए डॉक्टर गौरी गर्जे यांचा आत्महत्या की पुन्हातून त्याचा उलगडा झालेला नाही, त्यानंतर संपदा मुंडेंची आत्महत्या झाली होती. अशा अनेक महिलांच्या घटना घडत आहेत. त्या संदर्भात महिला सक्षमीकरणाच्या प्रश्नाबद्दल काय वाटतं? खरं महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की आज महाराष्ट्रामध्ये 2 वर्षाची मुलगी किंवा 3 वर्षाच्या मुलीवरती देखील अत्याचाराच्या घटना या समोर येत आहेत आणि पोलीस यंत्रणा ह्या सगळ्या घटनांना नियंत्रित करण्यासाठी कुठेतरी कमी पडते. दुर्दैव म्हणावं लागेल की आजकालचे सत्ताधारी पक्षातलेच एक उपमुख्यमंत्री महोदयांचं 2 दिवसांच्या आधीचं तुम्ही वक्तव्य बघितलं असेल तर त्यांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना ते पोलिसांना सांगतायत की त्यांच्यासाठी खुर्च्या लावा. म्हणजे जर पोलीस यंत्रणेला तुमच्या सभांमध्ये खुर्च्या लावायला तुम्ही सांगत असाल तर ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना सुरक्षा काय देऊ शकतील? हे दुर्दैव म्हणावं लागेल की सत्तेचा गैरवापर किंवा सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातोय. जिथे पोलीस यंत्रणेची अत्यंत आवश्यकता आहे तिथे पोलीस यंत्रणा हजर नाही आणि फक्त या सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्या मागे पोलीस यंत्रणेचा वापर केला जातोय. अनेक ठिकाणी, फक्त ह्या 2-3 घटना नाही आहेत तर अशा गावगाड्यांमध्ये अनेक ठिकाणी लहान मुलींपासून तर 80-75 वर्षाच्या महिलांपर्यंत अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना एक शक्ती कायदा मंजूर केला होता. तो शक्ती कायदा हा केंद्र शासनाकडे पारित करण्यासाठी आम्ही पाठवला, पण गेले 5 वर्ष झाले त्या शक्ती कायद्यासंदर्भात अजूनही कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. माझं कायम म्हणणं असतं की ज्या शक्ती कायद्यामध्ये ह्या महिला अत्याचाराच्या घटनांना नियंत्रित करण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणावे अशा त्यामध्ये तरतुदी होत्या, तो शक्ती कायदा का अंमलात आणला नाहीत? म्हणजे महिला सुरक्षितता यांच्यासाठी महत्वाची नाही आहे का? हा प्रश्न आम्ही कायम विचारतोय. परत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर येतो. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. स्थानिक लेवलला आघाडी नाहीये, तर जे सेक्युलर मतदार असेल किंवा पक्षाशी महाविकास आघाडीशी निगडीत जे मतदार आहेत ते मतदार 2 ठिकाणी डिवायडेशन झाले होते या ठिकाणी, होणार या ठिकाणी. तर यामुळं आपल्या या उमेदवाराला काही थोडाफार धोका निर्माण होणार नाही वाटलेल्या विजयासाठी? बघा, आमची अपेक्षा असते की आम्ही महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र लढावं अशी आम्ही पहिल्यापासून चाचपणी करून आम्ही प्रयत्न केलेत. काही कारणास्तव स्थानिक नेत्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये म्हणावं किंवा समोरच्यांची काही तयारी नसेल त्यामुळे आम्हाला स्वतंत्र निवडणूक लढावी लागते. पण आज आम्ही ज्या तऱ्हेने आमच्या उमेदवारांसाठी लोकांचा प्रतिसाद जो बघतोय तो उत्तम प्रतिसाद आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आमचे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार हे भरघोस मतांनी निवडून येतील. कारण आज भोकरदन नगर परिषदेच्या या परिसरामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मूलभूत सुविधा नाहीच आहेत. गटारी नाही आहेत, रस्ते नाही आहेत, तुमच्या इकडे कचऱ्यांचे मोठे मोठे ढीग साचलेले आहेत. नगर परिषदेच्या माध्यमातून जे कामं व्हायला हवी होती ती आज नाही आहेत. आता आम्ही सभा घेऊन आलो आणि तिथे आम्हाला महिला म्हणत होत्या आम्हाला पाणी मिळत नाहीये. गेले 4 वर्ष झाले इथे प्रशासक आहेत, सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत, खासदार होते, मंत्री होते. अशा लोकांनी इथे मूलभूत सुविधा का पुरवल्या गेल्या नाही आहेत? जर 15-20 दिवसानंतर पाणी येत असेल तर कुठेतरी सत्ताधारी पक्षातली लोक कमी पडतायत ना. मग आज कोणत्या भरोशावरती मतं मागायला येतात? काय होते, संपूर्ण जे महिलाचं राजकारण चालू आहे म्हणजे आत्महत्या असेल, फक्त राजकारण होते, पुढे काही न्याय भेटत नाही. उदाहरणार्थ चित्रावाळ ज्या संजय राठोडच्या विरोधात ज्या महिलेने एल्गार पकडला त्यात शांत झाले. आता जे मागे संपदा मुंडे प्रकरण असेल, हे सगळं फक्त राजकारणासाठीच महिला दांगोडा करतात नंतर शांत बसतात 2-4-6 महिन्यांना. हे असं का होतंय? सत्ताधारी पक्षातल्या महिला शांत होत आहेत, आम्ही नाही.
आम्हाला शांत करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न आणि दबाव यंत्र अंमलात आणले जात आहेत. याचं उत्तम उदाहरण तुम्ही 2 महिने आधी माझ्यासोबत काय झालं याच्यातनं बघितलं असेल. आम्ही कंटिन्युअसली महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि हे कुठेतरी त्यांच्या गळ्याशी येत आहे म्हणून आमचे गळे दाबण्याचा प्रयत्न होतो. आम्ही माघार कोणीच घेत नाहीये. तुम्ही सांगा ना, कोण माघार घेते? सुषमाताई यंदारे माघार घेत आहेत. आम्ही आमच्या वतीने ज्या ज्या महिलांसाठी आम्हाला भांडायचंय आणि जिथे जिथे आवाज उठवायचा आम्ही उठवतोच आहे. ताई, तुम्ही आवाज उठवताय म्हणून सरी तुमच्यावर अशा प्रकारचे काही ट्रॅप लावले जाते का, की जे करून की 2-3 महिन्यापूर्वी ती घटना घडली होती तुमच्या तुम्ही अंदाजा लावा ना. तुम्ही अंदाजा लावा ना. ते आपलं संपादक मुंडेच्या घरी जाताना रुपाल ठोंबरे जे पक्षाच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले, त्यांची आता पक्षातून हकलपट्टी करण्याची वेळ आणलेली आहे. त्याचबरोबर ते महिला आयोगाच्या रुपाल मला असं वाटतं आम्हाला विरोधी पक्षातल्या महिलांना विचारण्यापेक्षा तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्यांना विचारलं तर त्याचं उत्तर त्याच चांगल्या रीतीने देऊ शकतील. कारण आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या वतीने करतोच आहे. हे सगळं प्रकरण का दाबल्या जात आहेत, का सत्ताधारी पक्षातल्या महिला शांत होऊन जातात, अचानक ह्या प्रकरणावरती बोलणं बंद का होऊन जातं, काय सेटलमेंट होतात का, काय होत आहे ते त्याच सांगू शकतील, मी नाही सांगू शकत. स्थानिक पातळीवरती शेवटचा प्रश्न असेल. विधानसभेमध्ये काँग्रेसचे जे राजाभाऊ देशमुख आहे या ठिकाणी आणि माजी आमदार चंद्रकांतजी दानवे आहेत, ते सोबत काम करणारे आहेत. मात्र एका सभेमध्ये अनिल देशमुखांनी हो घटलेल्या विधानसभेमध्ये आमदार हे राजाभाऊ असतील असं वक्तव्य केलेलं. तर यामुळं हो घटलेल्या निवडणुकीमध्ये धुसफूस सुरू होणार नाही असं वाटतं. मला एक तर त्यांचं वक्तव्य माहिती नाही, मी ऐकलं नाही. ते त्याच्यावर असे म्हणाले की पुढचे जे नगर उमेदवार आहे ते राजाभाऊ आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे सांगायचं असं की स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून वरिष्ठ नेत्यांना याचा हो घटलेल्या निवडणुकीमध्ये त्रास होणार आहे असं या ठिकाणी दिसतंय. तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया आहे? काँग्रेसचे आहेत ना ते, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये काय निर्णय घ्यावे आणि काय घोषणा कराव्या ते मी कसं सांगणार. तुमच्या पक्षामध्ये देखील जे काही जिल्हा परिषद सदस्य झाले, कोणी काही झालं, ते डायरेक्ट आमदारकी मागते काय याच्यामुळे तुम्ही नेत्याला पाठपुरावा करतात. म्हणजे मागचे जे वरिष्ठ नेते या खालच्या कार्यकर्त्यांना उचकवण्याचं काम करतात, त्याच्यामुळं विरोधकाला आयतं कुलीत मिळतंय. काय सांगा? मला एवढंच माहिती आहे, आमच्या पक्षामध्ये लोकशाही वरती आम्ही काम करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पक्षाच्या नेत्यांना त्यांचा अधिकार मागण्याचा आमच्याकडे पद्धत आहे. जर त्यांनी मनमोकळेपणाने, जसं आपण बाळ रडत असेल आणि एखाद्या आईकडे हट्ट करत असेल तर त्या आईकडे बोलायला आपल्याला लाज काय, तशा परीने आमच्याकडे आमचे वडील किंवा आमची बहीण सुप्रियाताई हक्काने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेतात. आमच्याकडे आम्ही दाबाव तंत्र आणून किंवा दाबण्याचा प्रकार नाही करत. राजकारण मोकळं आहे आमच्या. आव्हान काय करणार तुम्ही? मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आव्हान करणार, सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा. आपण एकमेकांच्या विरोधामध्ये जर उभं ठाकलो तर आपला पक्ष संपेल आणि पक्ष टिकवायचा असेल, आपल्याला आपल्या लोकांना न्याय द्यायचा असेल, आपल्या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. आणि ही नगरपालिका आपल्या ताब्यात कशी येईल ह्यासाठी सगळ्यांनी संघर्ष करून लोकांसाठी लढलात तर तुम्हाला जे अपेक्षित आहे भविष्यामध्ये ते तुम्हाला मिळणारच आहे. पण पहिले लोकांची कामं होणं गरजेची आहे. त्यांची कामं करून आपल्याला नंतर आपलं काय हवंय ते आपण मागू शकू. एक प्रश्न असा आहे की आता 2 दिवसापूर्वी रक्षाताई खडसेंचं एक विधान आलं, नाथाभाऊंच्या भांडणामध्ये आणि आपलं ते गिरीश महाजनांच्या भांडणामध्ये माझं सँडविच होतंय, याच्याबद्दल काय सांगा? दोघांच्या भांडणामध्ये माझं सँडविच होतं असं त्यांची प्रतिक्रिया होती. त्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणार आहे, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. शेवटचा आघाडी झालेली नाही मॅडम, काय होणार आघाडी? मला एवढाच विश्वास आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे उमेदवार भरघोस मताने निवडून येणार आहे. ओके. महिला आयोगाच्या अध्यक्ष. मला असं वाटतं महिला आयोगावर बोलण्यासारखं आता काही राहिलेलंच नाहीये, कारण ते महिला आयोग आहे का नाही आणि ते महिलांसाठी काम करतं का नाही करतं ह्याच्यावर मला शंका आहे. त्याच्यामुळे मला एवढं कळतं की मला महिलांसाठी लढायचंय आणि आम्हाला आमच्या वतीने आवाज उठवायचे. आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, आम्ही असतील, जिथे जिथे महिलांवरती अत्याचार होतात आमच्या सगळे पदाधिकारी तिथे जातोय, त्यांच्यासाठी आवाज उचलतोय आणि आम्ही पाठपुरावा करतोय. लोकसभेमध्ये आमचे जे खासदार आहेत ते देखील लोकसभेमध्ये आवाज उठवतात, जे आमचे आमदार आहेत ते विधानसभेमध्ये देखील महिलांसाठी आवाज उचलतात.